मी अशा वेळेस इमोशन्स बाजूला ठेवले आणि फक्त एका गोष्टीवर फोकस केलं. काही झालं तरी हे लग्न होता कामा नये. मी हे लग्न होऊच देणार नाही. मग माझा किती का अपमान होईना. दादा, आय एम सो प्राऊड ऑफ यू. बरं चल, मी येते. मम्मा पण वाट बघत असतील. तू पण घरीच जातोयस ना? नाही, आजी आणि विक्रांत येत आहेत. इथे का? म्हणजे तू बोलावलंयस का त्यांना? आणि एक मिनिट, तू असा समोर जाणार आहेस त्यांचा? अरे हा शर्ट फाटलाय. त्या माझ्या कारमध्ये एक्स्ट्रा पेअर असतं नाही, यू नो ना. तुझे सासरे याबद्दल विचारतील तर कोणालाच काहीच सांगायचं नाहीये. बिकॉज यू नेव्हर नो ते कोणाचा कसा वापर करतील. बरं चल, येते मी. बाय. आता कोणता काल पुढे करू ते पण सांग. माझ्या ताईने तुला त्यासाठी सॉरी म्हटलंय आणि आम्ही नाही पळत लांब सॉरी या शब्दापासून. फर्स्ट एड किट आणलंयस म्हणजे आधी मारणार आहेस मग ड्रेसिंग करणार आहेस. इतकं लागलंय तरी तुला मार हवाय? त्या नो एंट्री मध्ये एंट्री केल्यापासून ना माझी लाईफ सारखी नो एंट्रीच्या वाटेवर जाते. पण त्यामुळे तुला ही अर्धी डॉक्टर भेटली ना. आता बोलू नकोस आणि मला ड्रेसिंग करू दे. नाही नको. उगाच रक्त बघून तुलाच चक्कर येईल आणि मला तुला हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल. गरज नाही पडली. अण्णा आहे तिथेच. हे बघ, हे ड्रेसिंग वगैरे नकोय. काय ट्रॉफी नाहीये मिरवायला, जखम आहे. हे बघ, मी काय तुला खाणार नाही, त्यामुळे शांत बस आणि दाखव मला. काय करतेस? मंदिरात आहोत आपण. पण तुझा तर विश्वास नाहीये ना देवावर, मग कशाला घाबरतोस? त्यामुळे शांत बस आणि मला करू दे. जरा हळू. मला वाटलं तू टफ आहेस, पण नाही. इथे पण लागलं. बघू. झालं. हळू जरा. झालं. मी ड्रेसिंग करते ना तेव्हा लहान मुलंही रडणं विसरतात. एक मिनिट, मी अजिबात रडत नाही. झालं. आलाच तुझ्यातला वेदांत बाहेर. हे तुझा शर्ट बाजूला घे. दे दे बाबा, दे दे. गजानन महाराज के नाम पे दे दे. हाँ, मायापेक्षा जास्त तर तुला गरज आहे. सुटा बुटात पण यायला लागले भिकारी. चहा पाणी करतो का माझ्यासोबत? चाल. नाही, मी ठीक आहे. मी पण ठीक आहे. 2 पैसे ठेवत जा सोबत, आडीनडीले कामाला येतात. ओके. पैसे नाही नकोय, थँक्यू. दे दे बाबा, दे दे. आजी, वेदांत आम्ही पोचतोय हा, आणि नूतन येते बरं का आमच्या बरोबर. ठीक आहे. साहेब, बरं आलं. छान काम केलं. नाहीतर आज आमच्या हातून फार मोठं पाप घडलं असतं. हो, पिक्चर मध्ये डॅशिंग हिरो जशी एंट्री घेतो ना, अगदी तसे आलात तुम्ही. हे कोण आहे? हा ट्रेनी भटजी माझ्याबरोबर काम करतो. ते लग्न आम्हीच लावत होतो. लग्न लावण्याआधी तुम्ही चौकशी का नाही करत? साहेब, लग्नाचा एक सीझन असतो. हो, दिवसाला 4 लग्न लावतो आम्ही. कुणाकुणाची कुंडली बघणार? आम्हाला ऑर्डर मिळाली की आम्ही दक्षिणा घेतो. बाकी सगळं आई वडिलांनी नको का बघायला? मी काय म्हणतोय साहेब, तुम्ही नसते आले तर आम्हाला 5,000 रुपये मिळाले असते, पण 5 रुपये पण नाही मिळाले. मी काय म्हणतो साहेब, हे जे केलं ते तुम्ही उत्तमच केलं, पण अजून एक पुण्याचं काम करा. आमची दक्षिणा तेवढी देऊन टाका. तुम्हाला तर 1 रुपया पण मिळायला नको. हो, आमची काय चूक आहे साहेब? आता मला सांगा, तुम्ही रिसेप्शन साठी हॉल बुक केलात आणि तुमच्या घरी बायपास वरून कोणी वर गेलं तर तो हॉलवाला पैसे सोडतो का? तुम्ही तर बिझनेस वाले हो, तुम्हाला सगळंच माहिती आहे. मग आम्हाला आमची दक्षिणा मिळायला हवी नाही का? मी
कॅश नाही ठेवत. साहेब तुम्हाला माझा नंबर देतो, तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करता का? बरं, काय आहे तुमची लग्न लावण्याची फीस? 5,000 रुपये ठरले होते साहेब. हॅलो, हा विजय. मी तुला एक नंबर पाठवतो, त्यावर 5,000 रुपये पाठव. ठीक आहे सर. पण सर कशासाठी? तुला कशाला पाहिजे ही माहिती? सर मला नकोय ती माहिती, पण ते आपले अकाउंट आले ते विचारतात ना, म्हणून. आणि सर तुम्ही तर त्यांना तंबी देऊन ठेवली ना की 1 आणि 1 रुपयाची एंट्री झाली पाहिजे म्हणून. बरं सांगा, कोणत्या खात्यात एंट्री करायची? अक्कल खात्यात कर. अक्कल खाते. पाठव लवकर. मिळतील तुम्हाला तुमचे पैसे. धन्यवाद. धन्यवाद. वेदांत, अरे काय झालं तुला? कुठे पडलास का तू? वेदांत, तू काय मारामारी केली आहेस का? दादा अरे सगळं सांगतो, आधी तुम्ही दर्शन घेऊन या, मी शर्ट बदलतो. नाही नाही, मला मला आधी सांग काय झालं ते. हे असं तुला कधीच बघितलं नाही. अरे सांगतो. सो आज इथे आरतीचं लग्न होतं. तू काय करत होतास त्या लग्नात? त्या लोकांनी मारला का तुला? तर त्याला बोलू देत ना नूतन. अगं आई, तुला समजतंय का? अगं आपला वेदांत आहे हा. तू तरी याआधी त्याला असं बघितलंयस का? आई, ज्या मुलाशी आरतीचं लग्न होणार होतं तो मुलगा फ्रॉड होता. त्याच्याशी आपला काय संबंध आहे? त्या मुलीचं लग्न कुणाशी का होईना, ती मुलगी पण तशीच आहे. आपल्या विक्रांतला तिने फसवलंय. बरं झालं, चांगली अद्दल घडली तिला. काय बोलतेस काय तू नूतन? आहे लोक उगाच नाही म्हणत स्त्री स्त्रीची शत्रू असते म्हणून. अगं ती सुद्धा कोणाची तरी मुलगी आहे. आपण गेलोय त्या वयातून, जरा तरी विचार कर ग. सो मला एक फोन कॉल आला होता आणि तिथून या सगळ्याची सुरुवात झाली. प्रभाकर नावाचा एक माणूस होता, त्याने हा कॉल केला. हा, कोण बोलतोय? तुमच्यासाठी एक ब्रेकिंग न्यूज आहे साहेब. थांबवा हे लग्न. आई, तुझी या कुटुंबाबद्दलची नाराजी मी समजू शकतो, पण मी आरतीसाठी नाही केलं. अगं, एक पुरुष एका बाईला त्रास देताना, फसवताना मला दिसला ना की तेव्हा पायातली आग मस्तकात जाते माझ्या. ताईला सोडवण्यासाठी आपल्याला कोर्टात जावं लागलं असतं ना. पण ताईचं आयुष्य उद्ध्वस्त झालं असतंच ना. म्हणून मग मी आणि वेदांतनी पोलिसांची मदत घेतली. त्याने पुरावे गोळा केले आणि शेवटच्या क्षणी गौतमला अटक झाली आणि ताईची सुटका झाली. मी परत सांगते अण्णा, ताईला विक्रांत बद्दल जे काही वाटत होतं, जे काही वाटतं, त्याच्याशी आम्ही जे काही केलं याचा काहीच संबंध नाही. ती फक्त गौतमच्या तावडीत सापडायला नको म्हणून आम्ही कुणाला काही सांगितलं. खरं तर त्याचे आई वडील हे खोटे आई वडील आहेत असा संशय मला आधी आला होता, जो मी तुमच्याकडे बोलूनही दाखवला होता. आता गोत्र सांगा. जमदग्नी. दोघांचे गोत्रे वेगवेगळे कसे? भटजींनी त्यांना विचारलं तुमचं गोत्र काय. बर. तर पटकन गौतमची आई म्हणाली जमदग्नी आणि बाबा म्हणाले भारद्वाज. पण तेव्हा मला जरा सुद्धा कल्पना नव्हती की हा माणूस इतका नीच आहे, इतका खोटारडा आहे. अगं पण तरी एका शब्दाने सांगायचंच ना तू. अण्णा, तुम्ही विश्वास ठेवला असता का?